नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं IT चा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले की कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी 17 प्रकारचे न्यूट्रिएंट्स हे गरजेचे असतात। तर त्यामध्ये प्रायमरी न्यूट्रिएंट्स जे आहे की नत्र, स्फुरद, पालाश यावरती आपण चर्चा करणार आहोत। तर नत्र म्हणजे नायट्रोजन, जो की आपण हवेमधनंही झाडांना नायट्रोजन उपलब्ध होतो। हे जे वातावरण आहे, ही जी खेळती हवा आहे, यामध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणात असते, तेही उपलब्ध होतं। आपण खतांद्वारेही नत्र देऊ शकतो। तर नत्राचं मेन कार्य काय आहे, नत्राचा रोल काय आहे पिकांच्या वाढीसाठी, त्यावरती आपण चर्चा करूया। तर प्रथमतः क्लोरोफिल तयार करणं म्हणजे झाडांमध्ये अन्नरस तयार करणं, पानांमध्ये अन्नरस तयार करणं, जे की सूर्यप्रकाशाच्या मदतीने ते क्लोरोफिल, तो हरितद्रव्य सूर्यप्रकाशाच्या मदतीने झाडांना पुरेसा अन्न पुरवठा करतं। आणि सेकंड आहे प्रोटीन सिंथेसिस। नायट्रोजनमधून झाडांना पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळते आणि त्यामुळे परिणामी काय होतं की झाडांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ भरपूर होते, उत्पादनात वाढ वाढते। आणि जेव्हा नायट्रोजनची कमतरता, नायट्रोजन डिफिशियन्सी जेव्हा झाडामध्ये दिसते, त्यावेळेस झाडांचे पाणी पिवळे पडणे आणि झाडांची वाढ खुंटणे, हे दोन लक्षणे आपल्याला दिसून येतात। तर हे झालं नायट्रोजन। क्लोरोफिल तयार करणं आणि झाडांना प्रोटीन सिंथेसिस देणं, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी मदत करणं, हे रोल आहे नायट्रोजनचे। सेकंड आपण बघूया फॉस्फरस। फॉस्फरस काय काम करतं, तर फॉस्फरस मेनली मुळांचा विकास करणे, खोडाचा विकास करणे, फांद्यांचे फुटवे काढणे आणि फुलांची संख्या वाढवणे, फुलांचं फळांत रूपांतरित करणे, हे जे कार्य आहे हे फॉस्फरस करतं। तर आपण बघूया की फॉस्फरसची डिफिशियन्सी जर असेल एखाद्या पिकामध्ये, तर त्याची काय काय लक्षणे आहे। मुळांची वाढ न होणं, मुळांचा विकास न होणं, फांद्या नवीन फुटवे न निघणं, फुलांची संख्या कमी दिसणं, परिणामी फळांच्या संख्येमध्येही कमतरता दिसून येते। तर ही झाली फॉस्फरसची लक्षणे। फॉस्फरसचे रोल काय की पिकांच्या मुळांचा विकास करणे, फांद्यांचे फुटवे काढणे, खोडाचा विकास करणे आणि फुलांची संख्या वाढवणे, फुलं निघण्यासाठी मदत करणे, फुलाचं फळात रूपांतरित करण्यासाठी मदत करणे, हे झाले फॉस्फरसचे रोल्स। आणि थर्ड मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे की पोटॅश आपण म्हणतो, ते सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतं। स्ट्रेस टॉलरन्स म्हणजे एखाद्या पिकावरती जर पाण्याचा ताण असेल, वातावरणामध्ये ड्रास्टिक चेंजेस जर होत असेल, तर त्याचा ताण असेल, तर हा ताण पिकाला बसू देत नाही। फ्रूट क्वालिटी मेंटेन करतं, फ्रूटची साईज असेल, फळांची साईज, फळांचा कलर, फळांची चव, इम्युनी सिस्टम जी बूस्ट करणं आहे, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, हेही काम पोटॅशच करते। तर आज आपण बघितले NPK हे काय कार्य करते, पिकांमध्ये याची डिफिशियन्सी असेल तर आपल्याला काय परिणाम दिसतात। तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सो प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग।